जीएसटी मुळे तुमच्या फ्लॅटचा प्राइस किती वाढतो माहित आहे का? बघा, प्रॉपर्टी घेताना जीएसटी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पण बहुतेक लोक इथेच कन्फ्युज होतात. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करा, सगळ्या प्रॉपर्टीवर जीएसटी लागत नाही. हो, बरोबर ऐकलं. जर तुम्ही रेडी टू मूव्ह फ्लॅट घेत असाल, म्हणजे जिथे लगेच पोझिशन मिळणार आहे, तर त्या प्रॉपर्टीवर 1 रुपयाही जीएसटी लागत नाही. पण जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेत असाल, म्हणजे अजून बिल्डिंग कंप्लीट नाही, तर तिथे जीएसटी लागतो. आता प्रश्न येतो, किती लागतो? तर बघा, जर तुमचं घर 45 लाखाच्या आत असेल तर फक्त 1% जीएसटी लागतो, आणि जर तुमचं घर 45 लाखापेक्षा जास्त असेल तर 5% जीएसटी लागतो. पण लक्षात ठेवा, हा जीएसटी तुम्हाला वेगळा भरायला लागतो, तो फ्लॅटच्या प्राइस मध्ये इन्क्लुडेड नसतो काही वेळा. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट, जर तुम्ही शॉप, ऑफिस किंवा कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल तर तिथे जीएसटी अजून जास्त लागू शकतो, आणि शेती जमीन घेत असाल तर त्यावर जीएसटी लागतच नाही. आता लोक काय मिस्टेक करतात, बिल्डर सांगतो हा फ्लॅट 50 लाखाचा आहे आणि आपण लगेच ओके म्हणतो, पण नंतर कळतं अरे त्यावर 5% जीएसटी वेगळा, म्हणजे अजून 2.5 लाख रुपये वाढले. म्हणूनच प्रॉपर्टी फायनल करण्याआधी बिल्डरला सरळ विचारा, फायनल प्राइस विथ जीएसटी किती आहे. थोडीशी माहिती असेल तर लाखोंचा तोटा वाचू शकतो. अशाच प्रॉपर्टी माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.